महिलांमध्ये खरं म्हणजे स्थूलता हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे. नंतर PCOS हे एक कारण आहे. हार्मोनल इम्बॅलन्स हे तिसरं कारण आहे. रचना गर्भाशयाची किंवा फेलोपियन ट्यूबची रचना, त्यातले दोष, म्हणजे ज्याला आपण रचनात्मक दोष म्हणूया, बरोबर. हे पण असू शकतं. नंतर उशिरा लग्न, हं. नंतर इन्फेक्शन, नंतर व्यसन, हे सुद्धा याचं मोठं कारण असू शकतं. हं, हं, हं. तर हे झालं महिलांच्या बाबतीमध्ये. तर आता पुरुषांचं म्हटलं तर स्थूलता आहे, व्यसनं आहेत, हार्मोनल दोष असतात, काही अंडकोशातले रचनात्मक दोष असतात. हं. तर यातले बहुतांशी, दोघांचे पण, स्त्री आणि पुरुषांचे बहुतांशी दोष होमिओपॅथीने फार प्रभावीरित्या आम्ही गेल्या 40 वर्षामध्ये याचे उपचार केलेले आहेत. बरोबर. आणि भारतातच नव्हे तर परदेशातल्याही रुग्णांना याचा लाभ आपल्या उपचारांनी झालेला आहे.